טוב, בעזרת השם आपण אור החיימचा शिव चालू करू. ओर हाईम च्या शिवमध्ये एक स्पेशल अनाउन्समेंट होती. कोणीतरी नाव सांगायला नाही सांगितलंय, पण कोणीतरी आपल्या शिवरीसाठी अख्खाच्या अख्खा ओरा खाईमचा जो सेट आहे ओज व्याधाचा 10 पुस्तकांचा तो आपल्या शिवूरला डोनेट केलाय. בעזרת השם त्या माणसाला הצלחה, בריאות, פרנסה טובה, הצלחה בזיווג, זה सगळ्याला येऊ दे. ओरा खाईमच्या זכותमुळे आणि आपल्याला तो मदत करते. तकानीन की त्या पुस्तकांचा अभ्यास बेजास्त आपण प्रयत्न करतो לפחות once in 2 weeks मिनिमम आपण त्याचा अभ्यास करू. आपण आले पसूक मध्ये मागच्या वेळेला आपण पसूक संपवला होता ותראה האישה כי טוב העץ. כן, मागच्या वेळेला आपण पसूक मध्ये बघितला होता ותראה האישה כי טוב העץ לאוכלה, आणि तिकडे आपण एक्सप्लेन केला होता की कसा एक्सप्लेन केला की का तिने खाल्ला. כן, का तिने खाल्ला आता आपण ते एक्सप्लेन केला आणि तिकडे सगळे आपण रिझन्स आणले आणि फायनली आपण मागच्या वेळेला ओरा खाईमचा नंबर 6 पसूक जो आहे तो कन्क्लूड केला. आज आपण हा पिरुष बघू ओरा खाईमचा. इकडं एक इंटरेस्टिंग जोहार आहे तो आपण बघू आणि बेजात השם थोडा वेळ असेल तर आपण बेनिश खाई हलाखोत मध्ये त्यांचा जो इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये बेरेशीचा तो आपण इंट्रोडक्शन बघू. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अकदमोत पण शिकायला, कारण की त्याच्यामधून आपल्याला अंडरस्टँडिंग येते हलाखोतची पण. तर आपण चालू करू. इकडे लिहिलंय तिपखख तिपकाखना ऐने शनेhem, त्यांचे डोळे उघडले, त्यांचे डोळे उघडले की आगुमीम हेम, आणि त्यांना दिसला की त्यांच्या अंगावरती कपडे नाहीयेत. वहेम इतफेरू आले तेना वासू लहेम खगोत. खगोत म्हणजे त्यांनी स्वतःसाठी पट्टे बनवले ज्याच्यामध्ये कपडा होता आणि त्यांनी त्यांचा नेकेडनेस म्हणजे एरवा ज्याला बोलतात मक्को मेरवा तो त्यांनी लपवायचा प्रयत्न केला. तो रबी, एक प्रश्न आहे. इथे डोळे उघडल्याचा अर्थ काय आहे? योफी आपण म्हणजे बघू आता. दे वर एबल टू सी एनिवे, काय बट बघू कसे एक्सप्लेन करतील ओवाखाईम. नाही समजलं तर आपण आपल्या वर्ड मध्ये समजायचा प्रयत्न करू. लिहिता तिकडं ओवाखाईम त्यांच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण एक पहिले राशीचा पिरुष बघू. इकडे मे बी समजायसाठी अजून जास्ती बोलतात. इकडे राशी तिपकाखना ले इन्यान खोखमा दिबर कतूब वेलो ले इन्यान रेया मम्मा. जे तुम्ही प्रश्न विचारला तोच बोलतात त्यांना समजूत आली. ओरा खाईम पण सिमिलर लाईन्स मध्ये एक्सप्लेन करतील. बोलतात राशी त्यांचे डोळे उघडले म्हणजे त्यांना हुशारी आली, ते हुशार झाले कुठल्या गोष्टीमध्ये आपण बघू. एक्सप्लेन करतील आपल्याला ओरा खाईम. बेसोफ मिक्रा ओखिया, आणि सोफ मिक्रा ओखिया की त्यांनी स्वतःला काहीतरी खगोत केले, त्यांनी गोष्टी केल्या. וידעו כי ערומים הם, רש"י बोलतात בסדר? עברו בין पहिला पिरुष כן याच्यामधनं ओळख राशीचा बोलता हुशारी आली, त्यांचे डोळे उघडले म्हणजे जसं बोलतो ना आपण आपण मराठीमध्ये बोलतो ना त्याचे डोळे उघडले म्हणजे डोळे उघडले, डोळे उघडले त्याला हुशारी आली, तो समजूतदार झाला. बघू आपण ओरखाईम काय बोलतात कसा समजूतदार झाला. वेयदू की आगुमीम hem म्हणजे त्यांना समजलं की त्यांच्या अंगावरती कपडे नाहीत, कपडे पाहिजेत. आफ असुमा योद्या शेव आगुम बोलतात ज्याला कोणाला डोळे नाही आहेत त्याला माहितीये की त्याच्या अंगावरती कपडे नाहीये. אלא מהו ידעו כי ערומים הם מצווה אחת הייתה בידם ונתערטלה ימינה. एक मिचवा होता आणि त्याच्यापासून पण ते निघून गेले. आणि आपण बघू हाच पिरुष शेम כן राशी बोलतात. पहिला राशी पण आहे ना याच्यात अख्ख्या याच्यातला तो जोहार सारखा चालू होते अमा रबी इचका כן. आणि बोलतात राशीचा जो अभ्यास आहे तो जोहारच्या अभ्यासारखा अभ्यास आहे. सतू ममाश थोड्या थोड्या शब्दांमध्ये लिहून बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. इकडे पण आपण बघू. लक्षात ठेवा एपिकुशिम राशीचे. राशी बोलतात मिचवा अखात आयता, त्यांच्याकडे एक मिचवा होता आणि नितर्तेलू मध्ये नितर्तेलू तुम्हाला आठवत नितर्तेलू कुठं बघितला म्हणा शब्द? निशमोता अर्तेलाईन कॅन कुठं बघितलं आपण निशमोता अर्तेलाईन येऊदफ्ता याच्यामध्ये कॅन उखोत मी सपोत. त्यांच्यावरती कपडे नाहीयेत, कपडे नाहीत म्हणजे त्यांचे मिचवत नाहीत त्यांना कव्हर करायसाठी. कसं आपण एक्सप्लेन केला की प्रत्येक रात्री माणूस दिवसभरामध्ये जे त्यांनी केला तो त्याचा उत्तर देते वरती. कॅन ज्याने कोणी मिचवत केले त्याची नेशमा पटकन जाते वरती.
कपडे त्याचे बदलते अजून ती त्याचे जे कपडे जे आहेत जेव्हा तो येईल वरती 120 इयर्सच्या नंतर तेव्हा त्याच्यामध्ये ती अजून एक ऍड करते ओ कपडा ओ एम्ब्रॉयडरी ओ चांगला भारीतला बटन त्याच्या दिवसभराच्या कृत्यांनी तुझे काय कृत्य करते नमाज करते सदाका देते तोरा शिकते तोरा शिकवते कॅन मिदोत वरती तो कंट्रोल करते कॅन बिझाशम आपण अजून एक बुक जो तो शिकायला पाहिजे शारीक दुषा माखूचा बिझात अशेम त्याच्यानंतर रेशीद खोकमा पण तिकडं बोलतात की प्रत्येक रात्री नेशमा वरती जाते आणि ती त्या माणसासाठी कपडा तयार करते जो त्याला एंडला त्याला घालायला मिळेल ज्या कुठल्या नेशामाला कपडे नाही येते तिच्या मुळे तिने ते कपडे जाळून टाकले ओ खराब केले तिला ते कपडे बनवायला परत यायला लागतात ओ देखाई सोईम ओ तिच्यावरती तिला परत गिलगुलीमध्ये येऊन तिला करायला लागतात हे आपण बघितलं तिकडं तिकडं रावी उदप्ता एक्सप्लेन करतात त्यांना का बोलतात निशामो तावतेलाई का कारण की बेद्दीनमध्ये उभा राहायला वरती पण त्यांच्याकडे कपडे नसतात म्हणजे इमॅजिन करा कोर्टमध्ये उभा राहायचंय आणि तो तिकडे उभा राहते विदाऊट कपड्यांनी बोलतात बायकांना तिकडे कपडे आणतात खालती कव्हर करायला पण पुरुषांना तिकडे पण कव्हर करायला कपडे नाही आणत जर त्याच्या हातामध्ये मिचवत नसतील आणि तोराचा अभ्यास नसेल तर तो पण अभ्यास नाही बायकांची लाज धरायसाठी बायकांना लाज दाखवायसाठी अफील म्हणजे बाईने कुठले मोठे मोठे पाप केलीत कारण ते दुसऱ्या चॅप्टरचं डिस्कशन आहे पण समजा बाईने कुठली मोठी मोठी पाप केलीत आणि त्याच्यामुळे तिच्याकडे कपडे नाही आहेत वरती काय वरती घालायसाठी ऑब्व्हियसली मे बी ती इकडं कपडे मिरवत होती पण वरती वरती घालायचे कपडे जर तिच्याकडे नसतील तर तिला चिंदी देतात तिकडे लिहिले तुम्ही हे शब्द माझे नाही आहेत काय ना मध्ये आम्ही आत्ताच शिकलोय मग कपल ऑफ मंथ्स बॅक तिकडे तिला चिंदी देतात खालती कव्हर करायला वेजेव आणि तशी तिला उभी करतात आणि तिच्यावरती प्रत्येक पापाचा तिच्यावरती आणतात माणसाला अपिलू ते पण नाही देत खालती कव्हर करायला पण तो बोलतात इकडे नितगतेलू एक मिचवा होता आणि तो पण त्यांनी लॉस केला आले रबी एक ते ना प्रश्न आहे केन 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 इथं लिहिलं आहे की त्यांना समजदारी आली पण आदामला समजदारी होती याचा प्रूफ हा आहे की सगळे जे जनावर होते त्यांचं नाव त्यांनी ठेवला होता यफे मेओद विदाउट हॅव्हिंग तिथं अंडरस्टँडिंग केन हाऊ कुड ही डू दॅट ओ सो इथं काय त्यांना एक्स्ट्रा एक्स्ट्रा भेटला तो सध्या शेला खूप चांगला प्रश्न आहे केन पण आपण इकडे बघू की तिकडं त्यांना अक्कल आली त्यांच्या नेकेडनेसची इथे नेकेडनेस आहे त्याची अक्कल आली आणि ती अक्कल का आली पापामुळे आपण बघू ओराखाई मध्ये ओराखाईम एक्सप्लेन करतात असं नाखोन हुशारी होती हाशेम मेड होता त्याच्यामुळेच एक मिचो पण त्यांना सांभाळायला एवढं डिफिकल्ट कसा होता हे प्रश्न जे आहेत ते नाखोन एका जागेवरती ते डिफिकल्ट प्रश्न आहेत पण दुसऱ्या जागेवरती ते सिम्पल प्रश्न आहेत कारण की तेवढा मोठा त्यांचा एचर आरा होता एचर आरा म्हणजे तो बेमेत बॉडीच्या रूप मध्ये येऊन त्यांच्या समोर आला आपण बेजात शेम ब्लीन आहे देव जर आपण बघितला केन आपण जर आपल्याला वेळ मिळाला बेजात शेम बेनिश खायचा अगदामा बघायला तर आपल्याला तिकडे अजून एक्सप्लेन करतील की का नखाश एवढा त्याला हे होता की तो मिचवत घेईल आपण बघू बेजात शेम आणि कसे माणूस प्रत्येक दररोज जेव्हा तो चिचीत घालते तेव्हा त्याच्यासाठी जसं काय ओ मक्कीफ येते की त्याच्यापासून ते किचोनी लांब राहतात पण बघू प्रयत्न करू समजायचा ऑब्व्हियसली हे जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण खूप वरच्या लेवलवरती विचारतोय नकोन आपल्याकडं ऑब्व्हियसली कधी ते प्रश्न जे आहेत ते जरी आपल्याला अजून 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 समजत आली तरी पण अजून थोडेसे राहतीलच अल्टिमेटली आपण बघू बेजात असेल कारण ब्लीन आहे देव आपण बघू रामखाल काय बोलतात शुभ मी लाईन मध्ये सांगू शकतो पण आपण आयडियली आपण बघायला पाहिजे आतमधनं कारण गमारामध्ये आपल्या करायला नाही मिळत गमाराचा टेक्स्ट पण एवढं डिफिकल्ट आहे पण जिकडे पॉसिबल तिकडे आपण बघू लात हळूहळू आपण जाऊ पुढे जेवढा समजून घेता येईल तेवढा आपण प्रयत्न करू समजून घ्यायचा बोलतात बेसेदा केन येस रबी थँक्यू आले ते ना एच शाखलू मेमेना बोलतात तेनामधनं खाल्ला आपण बघू बेसे तसे गमारामध्ये ममाश नेक्स्ट पेरक मध्ये काही मवर्खीम त्याच्यामध्ये आपण बघू त्या पेरक मध्ये ही मखलोकेत ओ तो गेफेन होता म्हणजे ओ तो ग्रेप्स होता ओ तो खिता होता ओ तो तेना होता ओ दुसरा कुठला फळ होता हे आपण बघू बोलतात मत जो आहे ज्याच्याप्रमाणे लिहिला आहे शेत शाखलू मेमेनो तेनाचा खाल्ला म्हणजे ज्या फळामधनं खाल्ला जिकडं नितकल केलू बो नितकेनू तिकडनं त्यांनी त्यांचा तिकून केला अवल शाग येथीम मनऊम मी लितोल आलेहेम म्हणजे दुसऱ्या ट्रीने सांगितलं आमच्याकडनं नको घेऊ तुम्ही पाप ज्याच्याकडे केला त्याच्याच तुम्ही पत्ते घ्या
आम्हाला नको हात लावू. बोलतात मिपने मा लो नितपर्सेम העץ, म्हणजे का झाला की एच जो आहे तो का नाही ओपनली रिव्हील झाला. שאין הקדוש ברוך הוא חפץ להונות בריאה. להונות בריאה त्याचा लेहोन म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायला नाही बघत. שלא יחלמו म्हणजे त्याची इज्जत नको काढायला म्हणून. ויאמרו जो איש שלקה העולם על ידו, म्हणजे बोलतील हा या झाडाने त्याच्या सगळ्या अख्ख्या वर्ल्ड मध्ये डेथ आणली वगैरे वगैरे वगैरे. כן, आणि आपण काहीतरी डिस्कस केला होता, נכון? मला वाटतं गीमारामध्ये आपण डिस्कस केला ऑलरेडी, की का इशाईच्या आबाला आदामनी 70 वर्ष दिले आणि नाही बाकीच्यांना. שלא יכלמו ויאמרו וזה שלקה העולם על ידו, म्हणजे त्याच्यामुळे पाप सगळ्यांना फटके लागले. מדרש רבי תנחומא, तिकडनं राशी लिहितात. आपण बघू आता ओरख חיים. אורח חיים बोलतात, ותפקחנה עיני שניהם. לפי מה שפירשו בפסוק בראשית ב' כ"ה, ויהיו שניהם ערומים. बोलतात तिकडं आपण काय एक्सप्लेन केला, שהעוון, म्हणजे ते तिकडं बेत जर आपण बेत कफ हे बघितलं, आपण परत चॅप्टर रिपीट करू. बेत कफ हे, बेत कफ हे, बेत कफ हे काय बोलतात, ויהיו שניהם ערומים, אדם ואשתו ולא יתבוששו. יפה, म्हणजे ते नेकेड होते पहिले पण, נכון? पण त्यांना लाज नव्हती, म्हणजे नाही की ते शेमलेस होते, याला त्यांना फिलिंगच नव्हती शेमफुलनेसची. आणि ओराखामी आपल्याला एक्सप्लेन करतील की ही फिलिंग त्यांना आणि त्याच्यामध्ये ती पकाक नाही नाही कसं नाही आपण वाचू ओराखामी शब्द समजते. तिकडे मध्ये नेकेडच होते, वरती पण ऑलरेडी नेकेड होते, फक्त त्यांच्यामध्ये भूषा शेमफुल व्हायची जी फिलिंग होती ती त्याच्यामध्ये नव्हती. बोलता तिकडे वरती पण तिकडे लिहिलेलं आहे की והיו שניהם ערומים, त्यांच्याकडे पहिले पण कपडे नव्हते. שהעוון יוליד הרגשת הערווה, म्हणजे त्यांना ती फिलिंग नव्हती की खालचा जो ऑर्गन आहे तो एरवा आहे, त्याच्यामध्ये शेम आहे. हा जी फिलिंग होती शेमची ती त्यांच्यामध्ये नव्हती. बोलतात आपल्याला आपल्याला ओराखाईम अशर मצידה יוליד בושת העירום, म्हणजे त्या ऑर्गन मध्ये ती फिलिंग दिली बोशेत העירום, म्हणजे लाज वाटायची फिलिंग जी दिली त्या ऑर्गन मध्ये दिली, त्या ऑर्गन मध्ये खालती. का? והוא הדבר שאמר הכתוב תפקחנה וכולי, וכל אחד נתבייש מחברו. आणि त्यामुळे त्यांना एकामेकांची लाज वाटायला लागली. पहिले लाज नव्हती, पण नंतर लाज वाटायला लागली. ועוד ועוד ירמוז באומרו תפקחנה, על דרך אמרו זיכרונם לברכה בסוטה ג', אין האדם עובר עבירה, אלא אם כן נכנסה, אלא אם כן נסתמו עיני שכלו. נסתמו עיני שכलो, म्हणजे त्याचे डोळे जे आहेत ते बंद झाले आणि हुशारीचे डोळे बंद झाले, त्याच्यामुळे तो आवेरा करते. कधी आवेरा करते, याला निखनास रुवाख शटूत, तिकडे दुसरी लँग्वेज दुसरा लक्षण आहे. निस्तमू येणे शिकलो म्हणजे त्यांनी हुशारी सोडून दिली, त्यांनी हुशारी सोडून दिली, त्याच्यामध्ये रुवाख शटूत घुसली. शटूत म्हणजे स्टुपिडिटी. स्टुपिडिटी करायसाठी त्यांनी चालू केला पहिले, आणि मग नंतर त्याच्यापासून अवेरोध. अवेरोधचा जो मार्ग आहे तो तिकडनं चालू होते स्टुपिडिटी पासून. जो माणूस तमीद अलर्ट आहे, तमीद हुशार आहे, सेल्डम कधी कधीच त्याच्याकडनं पाप होतील, तो पडल चुकल. आणि तिकडे पण आपण बघू आदाम ईशनला बोलले की तो शोगेग होता. बघू आपण ओराखाने बोलू, त्या आदाम ईशनचा पाप होता तो शोगेग मध्ये होता, तो जदोन नव्हता. आणि आपण बघू बाईचा पण बोलतात तिकडे रबी शोगेग म्हणजे शोगेग म्हणजे ऍक्सिडेंटली मिस्टेक, त्याच्याकडनं मिस्टेक झाली, चूक झाली, नाही की त्यांनी पाप करायसाठी पाप केला. बघू आपण पसूक 12 मध्ये तिकडं ओराखाईम प्रूव्ह करतील की आदाम रिशोनचा पाप जो होता तो होता टू लेवल की त्याच्यामध्ये ओनेस पण बोलतात. ओनेस म्हणजे त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. शोगेग म्हणजे त्याच्याकडे मिस्टेक होती, त्यांनी त्यांनी चेक करायला पाहिजे होता, तिला विचारायला पाहिजे होता वगैरे, पण त्याच्याकडे पण रिझन होते का त्यांनी विचारलं नाही वगैरे. आणि त्यामुळे जी लेवल जी आहे, आपण शब्दाच्या मध्ये अभ्यास केला आणि आपण तिकडे बघितला कितीतरी लेवल्स आहेत नकोन पापाचे, त्याच्यामध्ये पापाची लेवल जी आहे ती खाली पडली की
त्यांचा जो पाप होता तो झाला शोगेगमध्ये म्हणजे त्यांनी गिया केली, त्यांनी मिस्टेक केली पापामध्ये. नाही की त्यांनी मुद्दामून त्यांना माहिती असताना पाप केला. बाईकडं तिकडं तिला डिफिकल्टी येईल, पण आपण तिकडे बघू की तिच्या पण पापाला ओराखाईम तिला देतील स्कुयोत. तिला तिला बेनिफिट ऑफ डाऊट देतील तिकडे, पण आपण बघू, त्यांचा अभ्यास करू. आणि ही शीता आहे, ही मेथड आहे ओराखाईमची. सद्दीकीमसाठी ते सगळ्या साईडनी त्यांना आणतील सेनेगोया दाखवायला की ऑप्शन नव्हते वगैरे वगैरे, आणि पाप जो होता तो कमी होता. आपण जेव्हा येऊ यहुदा आणि तमारमध्ये तिकडे पण आपण बघू जीनियस ऑफ बेन ऑफ द ओराखाईम. आणि खेन आला खेन सगळीकडे, ऑल द प्लेसेस. राबी, खेन तुमचे व्हिडिओ मध्ये हँड्स अप सिम्बल आलाय. खेन मला नाही माहिती, तुम्हाला काहीतरी कुठेतरी की खेन प्रेस्ट आहे, आय डोंट नो. मला खाली पण घेता येत नाही ते, तो मिशन आहे. ते रेज हँड मध्ये असेल, पार्टिसिपेंट मध्ये रेज हँड काहीतरी असेल, तिथनं असेल. तो मिशन आहे. नाही मला मिळत. तर לא משנה. לא, פירוש בולטת יקרה, ועוד ירמוז באומרו תיפקחנה על דרך אמרם זיכרונם לברכה, אין האדם עושה עבירה, म्हणजे माणूस जो आहे तो पाप नाही करते, אלא אם כן נסתמאו עיני שכלו, म्हणजे त्याचे डोळे बंद झाले त्याच्या हुशारीचे, או त्याच्यामध्ये रुach שטות घुसली, स्टुपिडिटी त्यांनी चालू केली. והוא שמייחס הכתוב असिमाओन लरशाईम, म्हणजे बोलतात तिकडनं हा जो रिझन जो आहे पाप करायचा, तो सिमाओन लरशाईम आहे, तो सीमा नाही रेशाईमला. की אמרו והעברים הביטו לראות, והעברים הביטו לראות म्हणजे जे आंधळे होते त्यांना दिसायला लागला. והוא הודיע, כתוב כאן אמרו תיפקחנה, פירוש שאחר שעברו עבירה עבר המסית המכונה במידת החושך. म्हणजे बोलतात काय तिकडे झाला, हुशारी आली, त्यांचे डोळे उघडले. बोलतात तिकडे ओराखाईम काय झाला, एक जसा त्यांनी आवेरा केला दोघांनी, हा जो मस्जिद आहे, मस्जिद म्हणजे जो माणूस जो आहे तो डेव्हिएट करते माणसाला मिचवत करण्यापासून वगैरे, नखाश, ज्याला आपण बोलतात खोशक, तो अंधेरा आणते त्याला, तो म्हणजे जे माणूस प्रॉब्लेम मध्ये असते त्याला त्या समोर खोशक आहे, त्याला नाही समजत काय त्यांनी स्टेप घेतली पाहिजे, नेक्स्ट स्टेप काय घेतली पाहिजे. त्यामुळे बोलतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्या माणसाला राब असेल, प्रत्येक माणसाला राब असेल. आपण बघू सेम बेनिश खाय मध्ये पण सिमिलर पॅटर्न. राब असेल की तो विचारल, त्याला नाही माहिती, त्याला लग्न करायचंय, या बाई बरोबर करायचा, या बाई बरोबर करायचा, ओ बिखलाल थांबायला पाहिजे, ओ बिखलाल त्याला तो अजून रेडी पण नाहीये. त्याला खोशक बोलतात, याला बोलतात याचा खोशक, त्याला नाही दिसत पुढचा, जरा सगळा ब्लॅक दिसते, मेखुने बेखोशक. कोण आहे तो, बोलते याचा, तो त्याला सगळा ब्लॅक करते. तर बोलतात तो त्याला मेखुने बेमिदात खोशक, तो निघून गेला तिकडनं, त्यांनी जसा पाप केला तो निघून गेला. बोलतात फर्स्ट एक्सप्लेन करतात की ही पद्धत आहे त्याची, त्या पापीची, त्या नखाशी, त्या सामेखमेमची, ती त्याची पद्धत आहे की जसा तो माणूस आवेरा करते त्याला तो सोडून देते आणि मग नंतर तो वरती जाते आणि त्या बोलते बघ बघ बघ, हाशेमला बोलते बघ 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 तुझा पोरगा कसा पाप करते बघ, आणि मग त्याच्यासमोर डोळा येते. मग बोलतात शे 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 मक्षिक ऐने आदाम, बोलतात कसं त्याची पद्धत आहे, शे मक्षिक बेन आदाम, पहिले तो अंधारा आणते. आणि जेव्हा आपण येऊ 14 नंबरच्या पसूक मध्ये, तेव्हा तुम्ही अजून बघाल की कसे ओराखाईम एक्सप्लेन करतात त्याचा सामेख मेमची पद्धत अजून हुशारी देतात आपल्याला कसं समजून घ्यायचं. बोलतात काय तो करते, शे मक्षिक ऐने आदाम, पहिले त्याचे डोळे बंद करते, तर त्याला समजून देत नाही, कन्फ्यूज करते त्याला. תקף ומיד נפקחו עיניהם והרגישו की आरुमीम है, आणि मग नंतर त्यांचे डोळे उघडले, त्यांना समजला की त्यांनी पाप केलाय, आरुमीम है. पिरुष म्हणजे काय अर्थ याचा, बोलतात पिरुष शनिफशेतू मिझिहारा दिकदुषा. बघू आपण जोहर मध्ये काय लिहिलंय, म्हणजे त्यांच्यामध्ये लिहिलंय की त्यांच्यामध्ये जी जियारा दुषा, जियारा म्हणजे लाईट जी होती, दुषा होली लाईट जी होती ती निघून गेली त्या 1 सेकंड मध्ये. त्यांनी त्यांचं नुकसान केला, त्यांनी ती लाईट जी होती त्यांच्यावरती ती नुकसान त्याचा केला आणि त्यांनी ती घालवून टाकली.
וכן יקרא, הנה, काय बोलतात? וכן יקרא, म्हणजे इकडनं आपण शिकतोय काय, נכון, आपण लाईफ स्किल्स शिकतोय असं बोलतात. याच्या आराचा अंडरस्टँडिंग करायसाठी जेव्हा माणसाला माहिती आहे त्याचा कोणाबरोबर तो डील करते, कारण की वन ऑफ द रिझन जो आहे तो आपण आणू डिफेंड करायला बाईला, त्यानं तिच्या 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 डिफेन्समध्ये आपण आणू. तिला माहितीच नव्हतं नकाशा अशी क्रिएशन आहे. आणि त्यामुळे ती ती रेडी नव्हती तशी त्या क्रिएशनसाठी. पण जर आपल्याला माहिती आहे की नकाश अशी क्रिएशन आहे, माणूस रेडी होईल त्याच्या पद्धतीच्या आपल्या माहिती असतील जेवढ्या. समजा केस आहे कोणाची कोर्टामध्ये वगैरे, तर त्याला माहिती आहे कोणाबरोबर तो डील करते. तो रेडी होऊन जाईल तसा त्याच्या लॉयरला तो रेडी ठेवेल की हे चाली करू शकतात, हे करू शकतात, ते करू शकतात. וכן הלאה. बोलतात במידת החושך שמחשיך עיני האדם रबी, תקף. כן, आजच्या दिवशी जेव्हा आपल्याला माहिती आहे की एचेरारा कसा त्रास देते, כן. तर जेव्हा आपण चूक करतो या किंवा आपल्या हाताने चूक होते, तर ते बेसिकली त्याचा डिफेन्स आपण कसा करणार? म्हणजे हे तर हो. बेसिकली आता आता पॉसिबल नाही आहे हे बोलायला. नाही. त्यामुळे तर डिफेन्स जो आहे तो लिहिलेला आहे तोरामध्ये. मसेखेत किदुशीन. तिकडे आपल्या तोरा सांगते की बरात येत्या मी बनवलं याच्या, आणि तो तुम्हाला दररोज येऊन पाडायचा प्रयत्न करेल असं लिहिलंय सुकोतमध्ये, की तो दररोज येते आणि आपल्या पाडायचा प्रयत्न करतो. दररोज सकाळी तो येते आपल्या बाजूशी उभा राहते. त्यामुळे पहिली जी गोष्ट आहे ती नेतीला यदाईम कंपल्सरी मियाद. केन अलाखामध्ये बोलतात की तुमच्या घरी जागा कमी असेल वगैरे वगैरे, तर तुम्हाला अर्बा अमोत विदाऊट चालताना जाऊन तुम्ही करू शकता. पण जेवढा पॉसिबल होईल, जेवढा स्ट्रिंजंट होता येईल तेवढा स्ट्रिंजंट राहून इमिजिएटली उठल्याबरोबर नेतीला यदाईम ना मकोम पाणी तो लगेच फेकून द्या टॉयलेटमध्ये. बेस जाऊ ती पहिली गोष्ट आहे. बेजाशेम जेव्हा आपण हलाखोत शिकू आणि आपण प्रयत्न करतो की हलाखोत मध्ये पण हे जे कॉन्सेप्ट आहेत टाकायला बेनिशाच्या स्टाईलमध्ये आपण प्रयत्न करतो. तर तिकडं पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मकपीत करायला पाहिजे प्रत्येक हलाखामध्ये. तिकडं आपल्याला त्याच्यापासनं त्याच्या त्याच्या याच्या अविरापासून डिफेन्ससाठी आपल्याला गोष्टी दिल्या आहेत. जशी दुसरी गोष्ट जी लिहिलेली आहे, किराचे माला मिता येचेरारा किराचे माला मिता. काय कोणाला पण तुम्ही विचारा बेमेत जो बेमेत जखा की बेमेत ज्याला कोणा शिकायला मिळाला आणि त्यांनी बेमेत रशासमन करते इमिजिएट मिनिमम 15 मिनिट्स त्याला लागतात किर्यात शेमा करायला. पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन त्याला मिळते. तो रात्री झोपायला जाते. त्याच्यावरती एचआरआरचा प्रभाव जो आहे तो कमी पडते. दुसरा जो प्रभाव आहे सगळ्यांवरती तो एचआरआरचा प्रभाव पडते. एला इम्केन रशास बोलतात की माणूस प्रत्येक रात्री खचोतच्या पहिले उठते. खचोतच्या पहिले म्हणजे खचोतची जी वेळ आहे त्या मिड नाईटची वेळ त्याच्या पहिले थोडासा उठते आणि तो हात धुते आणि ब्राखोत करते बिरकोता शाखा. केन त्यामुळे कुबाली लोक जी होती ती जायची झोपायला लवकर. ते उठायचे रात्रभर, मग नंतर रात्रपासून ते अभ्यास करायचे रात्रभर बसून. ती पद्धत आहे. ऑब्व्हियसली आपल्या दिवसामध्ये डिफिकल्ट आहे ती गोष्ट करायला. दररोज रात्री खचोतला उठून आहेत. केन लो अल्मानी सहल बेमेत ओळखीची लोक आहेत माझ्या की जे दररोज रात्री त्यांची कोलेलची खचोत कोलेलला आहे. लवकर जातात झोपायला, नमाज करतात अरबीत, जातात झोपायला 4-5 तास, उठतात खचोतला कमो आगयोत आणि अख्खी रात्र बसून शिकतात. केन आहेत लोक, आहेत लोक भाऊ हशेम हशेम प्रत्येक दोरमध्ये सद्दिकी लोकांना पिजूर केलेला आहे. तर ती पद्धत आहे की ज्याने याचा आवाज जो आहे तो वीक होते त्या माणसाचा. जे म्हणजे त्याची जी श्लिता जी आहे रात्रीची डार्कनेसमध्ये, त्याच्यामध्ये आपण बसून त्याला आपण तिकडे ओर करतो. तोरा ओर जो आहे तो तिकडे देतो. त्याची त्याची ताकद जी आहे ती कमी होते अख्ख्या वर्ल्डमध्ये. काय ही माणसं जी आहेत ती सगळ्यांसाठी खेसेत करतात. जे बेमेत रात्री उठून आपण पण ट्राय करतो काय लेफोत एकदा, दोनदा खचोत आलो तर शाखाच्या पहिले उठून अभ्यास करायचा, की याच्यामध्ये ताकद आहे. काय त्याला 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 वीक करायसाठी. आपण प्रयत्न करतो. पण तो काय तो त्याला इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. तर तिकडे लिहिलं आहे मसगत किदुशीनमध्ये, की ज्याला कोणाला एचआरआरला डिफीट करायचं आहे, त्यांनी औषध घेतलं पाहिजे. औषध हाशेमनी एचआरआर तयार केलाय आणि हाशेमनी त्याचे औषध पण तयार केलेलं आहे. बघा ती एचआरआर, बघा ती तोरात तवलीन, तोराचा अभ्यास. पण तोराचा अभ्यास जो आहे दुसऱ्या जागेमध्ये जर मला आठवते तर स्वतःमध्ये आणि सनेद्रीनमध्ये तिकडे लिहिलंय की तोरा लिश्मा कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. काय त्याचा अर्थ आहे तोरा लिश्मा म्हणजे तोरा जो आहे ती त्याला सांभाळते. नाही की तोरा शिकते त्याला बोलायला की तो गाव आहे, तो तो राबाय आहे, तो दयान आहे, तो हे आहे, तो हुशार आहे, तो खखाम आहे, त्याला पाहिजे की लोक उभे राहतील. वखेन आला केन. तर बोलते ती तोरा जो आहे तो त्याला सांभाळत नाही. तोराचा अभ्यास जो आहे तो मेआ खुद लेशेम शमाईम लेशेम हेई म्हणजे जो हे अखोना बोलतात राखेल आणि लेआ
तिला वरती घ्यायच्यासाठी, शखीनाला वरती पाठवायसाठी ते जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे रात्रीचा जो अभ्यास आहे काय खचोत पासनचा अभ्यास सगळ्यात मेउल्ले, सगळ्यात लेवल मध्ये सगळ्यात टॉप लेवलचा अभ्यास आहे. तो त्याला लेशम शमाईन, कोण त्याला बघत नाही की तो अभ्यास करते, कोण त्याला ओळखत नाही काय, तो दिवसभर त्याला दिसत नाही, बेतामिकदाशमध्ये नाही, बेतामिद्रासमध्ये नाही, काय नाही काय नाही, तो येते उठते रात्री अभ्यास करते, तिकून खचत करते, कोण त्याला ओळखत नाही, कोण त्यासाठी उभा राहत नाही, काय नाही. आणि तो सगळ्यात जो अभ्यास आहे तो सगळ्यात वरच्या लेवलचा अभ्यास आहे, त्याच्यामुळे त्याचे प्रोटेक्शन होते. तर काय आपल्याकडं त्याची तवली नाही माणसाने कमीत कमी काय, आणि मी आपल्या दिवसाच्या पोस्टीमधनं बोलतो, बोलतात कमीत कमी आठवड्यात नाही एकदा तरी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे की तो तिकून खचोत करल के राहूई के, म्हणजे शब्द न शब्द वाचल, प्रयत्न करल रडायचा तिकून खचून म्हणजे बेतामिकदासाठी, त्याच्या कंडिशन साठी काय स्वतःची सगळ्यांच्या कंडिशन मध्ये सगळ्यांकडं रिपेअर करायला एक की जर नसता तर आपण इकडे नसतो. त्याच्यासाठी जरी फक्त माणसाने फक्त बघितला बाहेर जाऊन के स्ट्रीट्स मध्ये काय चालते, त्याला जर नाही रडायला आला तर बेमेत त्याची जी नेशामा आहे ती अबूद आहे, काय चालते काय नाही सगळ्या गोष्टींमध्ये विदाऊट आपण मला एक एक नाही फरक करायचं आहे काय येरुशालेम मध्ये काय चालते, तेल अवीव मध्ये काय चालते, फक्त सिटी म्हणजे स्ट्रीट्स मध्ये फक्त काय मस्पीक आहे माणसाला ते अवलूत घ्यायच्यासाठी दररोज. बोलतात आठवड्यातनं एकदा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे की तिकून खचोत वाचते, रात्रीचा खचोतचा अभ्यास करते, तिकडे रडते, प्रयत्न करते रडायसाठी, नाही त्याला जमते दुसऱ्यांची चरोत बघून स्वतःची चरोत बघ, बायको बायको पोरं, त्याची इमा, त्याचे आबा, त्याचा भाऊ, कोणा तरी ते प्रॉब्लेम असणारच आहेत की त्याच्यामध्ये त्याला रडायला येईल, तर त्याला प्रयत्न केला तर त्याला येईल त्याच्यामध्ये लक्ष करायला. आणि ऑब्व्हियसली तो स्वतःच्या ह्याच्यात नाही रडते, तो रडते की हे प्रॉब्लेम्स आले की आपल्याला बेतमिकदाश नाही आहे आणि शखीना गलूत मध्ये आहे वगैरे वगैरे वगैरे. सध्या खूप मोठ्या मुसार आहेत त्याच्यामध्ये तिकून खचत मध्ये पण, पण बेंताईम आपण इकडं परत येऊ ओराखाईमच्या पिरूसाठी. सध्या अजय तवली नाही त्याचे त्याचं दवा दवा पण दिलेली आहे याच्या दादाची, त्यांच्याकडे दवा त्यांना माहिती नव्हता, पण त्यांची लेवल खूप मोठी होती कारण की हाशेमने त्यांना क्रिएट केलं होतं हाशेमच्या हाताने, त्यामुळे त्यांचा टेस्ट होती तेवढी मोठी टेस्ट होती प्रत्येक माणूस. आणि त्याची टेस्ट जेवढा मोठा जेवढी त्याची मोठी लेवल आहे तेवढी त्याची टेस्ट जास्त मोठी आहे. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं रात्रीच्या शिवमध्ये, हे इशुरीम जे येतात माणसावरती त्याला ताहेर करायसाठी येतात, त्याला ते प्युअर करायला येतात. आणि लशोन निस्योनोत मिलाशोन नास, त्याला वरती वरती पाठवायसाठी त्याला पाठवायचं वरच्या क्लासमध्ये, तो आता 9वीच्या क्लासमध्ये 10वी पाठवायचा आहे, जे टेस्ट घ्यायला पाहिजे त्याला, त्याला निश्चयवून द्यायला पाहिजे, मग त्याला वरती पाठवतात. अजून ते पास झाल्यावरती, नाही पास झाला परत रिपीट 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 अंटील तो पास होते. जेवढा तो अभ्यास करते तेवढा तो माहिती पडते की ती टेस्ट आहे. नाही तर लोक काय करतात बोयत बाई सोईन लिहिते गमा मस्त चनेद्रीन की जो कोणाला इशुरीन पाठवले असेल आणि तो बोयत केला तो राग करते त्या इशुरीनचा, लात मारते त्यांना, मला नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे. बोलतात मी कपलीम लो लोशे मी खपेरलो, म्हणजे ते त्याला रिपेअर पण नाही करत, याला बोलते गमारा ते डबल करून त्याला पाठवतात. त्यामुळे त्याला नाही समजते ना, म्हणजे समजा कोण एक पोरगा आहे स्कूलमध्ये काय ना, आपण इंडियन एक्झाम्पल आपण देऊ शकतो, त्याला त्याला त्या टीचरनी एक पट्टीनी फटका दिला, तू अभ्यास बरोबर नाही करत, तू चुप नाही बसत क्लासमध्ये, तू मस्त्या करतो, जेव्हा त्याला समजलं एकदा तेव्हा पुढच्या वेळेला त्याला फटका द्यायची गरज नाही. कुठला पोरगा आहे त्याला नाही समजते, त्याला 2 देतात 3 देतात, त्याला क्लासमधून बाहेर काढतात, त्याला घरी पाठवतात, त्याला त्याच्या इमा आबाला बोलतात घरी आहेत की सुरी मखपिलीम लो, वाढवतात त्याला समजेपर्यंत, जोपर्यंत तो ऍक्सेप्ट नाही करते, तोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करते त्याला रिपीट करत होती, त्याचा अपिलू त्याला खपेर पण नाही करत, म्हणजे त्याचा अपिलू तो जो कशासाठी येतात बोलतात त्याला क्लीन करायसाठी, पण जर तो नाही ऍक्सेप्ट करते त्यांना, त्याला ते क्लीन पण नाही करत. आणि ते म्हणजे डबल करतात, आणि ते जे आले त्याला क्लीन आहे, म्हणजे पहिल्यांदा समजा त्याने ऍक्सेप्ट केले असते त्याला तिकडच त्याला क्लीन झाला असतं, नाही त्याने ऍक्सेप्ट केले, तो त्यामध्ये खूप ताकद आहे ना, तू गेवे राहीस ना, अजून घुरा, आणि त्याला जोपर्यंत तो पोटत नाही तो ऍक्सेप्ट आहे, आणि तो पण त्याच्यात डबल 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 करत राहतील. त्यामुळे जेवढा माणूस अनाव आहे, जेवढा माणूस एक्सेप्ट करते तेवढा त्याच्यासाठीच चांगला आहे. तो बोलतात כן, बोलतात इकडं ओळखाईम वेखेन इकडे कोल रशा, प्रत्येक रशा जो आहे प्रत्येक वाईट माणूस आहे, वाईट माणूस म्हणजे तो नाही वाईट पाहिजे की वाईट असा अखजरी वगैरे, जो तोराच्या तोराच्या लँग्वेज मध्ये रशा आहे काय, मिचवत नाही सांभाळते, मिचवत कॅन्सल आउट करते, सगळे मिचवत लेकोल रशा
शेबेगमार मासे हारा, जेव्हा पण त्याचा वाईट ऍक्शन त्यांनी कम्प्लीट झाली, त्यांनी आरवीत कॅन्सल करून तो गेला फुटबॉलची मॅच बघायला. इकडं फुटबॉल आहे, इंडियामध्ये क्रिकेट. ते प्रत्येक याचं त्याच्या नावाने फेमस आहे. तो आरबीत न करता सगळे लोक चालेत म्हणून तो पण गेला तिकडे फुटबॉलची मॅच बघायला. बोलता फुटबॉलच्या मॅच नंतर त्याला बघितल्यानं त्याला वाईट वाटत राहील, की म्हणजे ऑब्व्हियसली आरबीची वेळ निघून गेली. नाही माहिती किती वाजेपर्यंत असतं मॅच, पण סתם. כן יקרה לכל רשע שבגמר מעשה הרע ירגיש की हितईव. מה זה हितईव? नाराज होते, त्याला नाराजगी येते. कारण जी लोक पाप करतात तेव्हा त्यांना मजा येतं त्या पापामध्ये असताना. पण दुसऱ्या दिवशी त्यानंतर पाप संपल्याच्या नंतर लगेच नाराज होतात. त्यांना मग हाईड करायला लागतं, त्यांना लपवायला लागतात. कोण माणसाचा मोठा स्टेटस आहे आणि तो पाप करते तर त्याला अजून काय नाही, अजून त्याला नाराज घेतं, त्याला अजून प्रॉब्लेम्स येतात. स्वतः आतमध्ये तो खात राहील त्याला ते पाप. वैखलेम, वैखले म्हणजे त्याचा तो खले त्याला फिनिश करल मासाव येऊ येणार येणे शिकलो, आणि त्याला दिसल त्याच्या डोळ्यांनी की त्यांनी चूक केली. कॅन ऑब्व्हियसली जरी ते बाहेर येऊन बोलतील की नाही सगळा बसेदर आहे, सगळं ठीक आहे, आपल्या जनरेशन मध्ये एक्सेप्टेड आहे, असं आहे तसं आहे, त्यांना स्वतःला आतमधनं त्याला माहिती आहे की त्यांनी चूक केली. ולדברי רבותינו זיכרונם לברכה, פרקי דרבי אליעזר שאמרו, וזה לשונם, לבושו של אדם הראשון אור ציפורן וענן כבוד מכסה עליו. बोलतात इकडं पिरके दे रबी एलिएझर मध्ये, काय बोलतात की त्याची जी चमडी होती माणसाची, ती होती ओर चिपोर्नाइन. चिपोर्नाइन म्हणजे नखाची जी चमडी आहे, नखासारखी ती चाकी चाकी स्किन होती. וכבוד וענן כבוד म्हणजे त्याच्या सराउंडिंगला जसं काय क्लाउड होता, रिस्पेक्टेड क्लाउड होता, מכסה עליו, त्याला तो कव्हर करत होता. ויתיישב הכתוב על נכון אומרה כי ערומים הם במלבוש שהיה עליהם. इकडे लिहितात मलबूश שהיה עליהם, त्यांचा जो कपडे होते ते निघून गेले, नखाची जी कातडी होती ती निघून गेली. आणि त्यांच्याकडं दुसरी एक ओर आली, आपण बघू बेनिश खाय मध्ये कसे एक्सप्लेन करतात. आणि त्यामुळे त्यांना दिसते की आरुमीम हे मी लेबुशीम म्हणजे त्यांचे जे कपडे ते निघून गेले. इकडं मी थोडासा जोर वाचतो, आपण बेजा असे बेनिश खाय उघडू, कारण की बेनिश खाय मध्ये बेनिश खायकडे आलाखोत एक्सप्लेन करतात. एक इम्पॉर्टंट आलाखा जो आहे तो मी फक्त थोडासा जोर वाचतो, कारण की बेनिश खायचा सोर्स तिकडं नाही. बेनिश खाय इकडे आणतात आणि कितवे आरी, ऑफकोर्स कितवे आरी इकडे आणतात जोहामध्ये बराशीत लामेद वाव पेज 36 עמוד ב'. तिकडे आलाय ותיפקחנה עיני שניהם. רבי חייא אמר דהה התפכחו למאן דבישין לעלמא מה דלה ידעו עד השתא. बोलतात रबी खिया की त्यांना दिसायला लागल्या ज्या गोष्टी त्यांना पहिले दिसत नव्हत्या, द्वरिम הרעים שבעולם, म्हणजे ज्या वाईट गोष्टी होत्या त्या त्यांना दिसायला लागल्या. म्हणजे बोलतात ना, फिरू इंडियामध्ये पण बोलायचे तो हुशार झालाय, हा हुशार झालाय. हुशार झाला म्हणजे काय झालाय, त्याला वाईट गोष्टी माहिती पडायला लागल्यात म्हणजे तो हुशार झालाय. काय तसेच बोलायचे ना, इकडे इंडियामध्ये पण तीच पद्धत होती बोलायची, जाम हुशार झालाय तो, खूप त्याला सगळं माहिती आहे. बोलतात रबी खिया अमार, सगळ्या त्याला गोष्टी वाईट गोष्टी माहिती आहे. तावोत शे बाओलाम मा शे लो यदू आदक्षा. बोलतात त्याचा अर्थ काय आहे की आतापर्यंत त्याला माहिती नव्हता, तो हुशार नव्हता तो, पण जेव्हा तो हुशार कधी झाला, जेव्हा त्याला सगळ्या माहिती पडल्या वाईट गोष्टी. וכיוון דיידעו התפכחנה למאן דביש כדין ידעו की आरुमीम הם. म्हणजे पहिली गोष्ट त्यांना काय माहिती पडली, त्यांना अक्कल आली की तावा हा रा वहेम हेविनू एक शेम आरुमी, म्हणजे वाईट जी गोष्ट आहे एरवाची ती त्यांना माहिती पडली. काय विचारायचं होता? ओके. बोलतात त्यांना ती माहिती पडली, म्हणजे पहिली जी गोष्ट त्यांना माहिती पडली की एरवा मध्ये सगळ्यात जी बुशाची गोष्ट आहे ती त्यांना पहिले तिकडे माहिती पडली. आणि त्यानंतर दुसरा रिझन आणतात रबी खिया दे अब्दू जॅरा इला देऊ खफी आलाय, म्हणजे तो त्यांची जी स्किन होती त्यांच्यावरती जशी काय ती बसत होती आणि ती त्यांची लॉस झाली. विस्तारेक मिना यो विष्टाऊ आगुमी मिने. आणि दुसरा जो आणतात रिझन की ती जी लाईट होती जोआर एलियन जोआर कुदुशा, तो त्यांच्यामध्ये निघून गेला आणि
ते त्यांना समजला की त्यांची ती लाईट जी होती ती निघून गेली. आपण बघू इकडे पटकन הלכה בן איש חי, הקדמה בראשית. आणतात इकडे बेरशीत मध्ये काय मग चॅप्टर फर्स्ट मध्ये बेरशीतच्या ह्याच्यामध्ये आणतात चॅप्टर मध्ये בראשית ברא אלוקים את השמיים ואת הארץ, בסייעתא דשמיא מצווה הראשונה שבתורה היא מצוות נאי, דרשות מדיעי. שנייה, בואו נראה משהו. טוב, אם זה יקרה נסל, בואו נראה. הנה, יופי, ברוך השם. יופי. הלכה, טוב, יקרא פתיחה לילה, ויעש השם אלוקים לאדם ולאשתו כותונת אור. כן, आपल्या पसूकमध्ये नाही लिहिलंय, पुढच्या पसूकीमध्ये लिहिलेलं आहे. पण मला जी कॉन्सेप्ट दाखवायची ती इकडं आणलेली आहे בן איש חייני. बोलतात, והנה ידוע מה שכתב רבנו אריז"ל בעניין הלבושים דאדם הראשון קודם שחטא, קודם החטא, היו כותונת אור מן החשמל. बोलतात इकडे בן איש חי, नाही इकडे ट्रान्सलेशन येतो, आणतात इकडे बन इश खाय, बोलतात इकडे की आपल्याला अरिझालनी समजवला की आदम अरिशोनचे कपडे जे होते ते खश्मालचे होते. खश्माल ज्याला बोलतात नाही की आपल्या दिवसामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याला बोलतात खश्माल, याला नावं होती देवाची, त्याच्यामध्ये त्याचं नाव खश्मालचं नाव होता, त्याचे त्यांना कपडे होते. कसे खता הפסיד אותם הלבושים דחשמל שהם שח נהורים. שח נהורים, בעזרת השם בגו, जेव्हा आपण येऊ बघायला תיקון שז"ל, כן, शोभमच्या दिवसामध्ये תיקונים जेव्हा आपण शिकायला येऊ तेव्हा आपण तिकडे अजून डिस्कस करू. शाख नेहोरीम लाईट्स होते की मिनियन खश्माल. खश्मालची गिमात्रिया जी आहे ती शाख येते, शाख म्हणजे 378 खश्मालची गिमात्रिया आहे, ते लाईट्स त्यांच्याकडे होते. ועשה לו מלבוש אחר מקליפת נוגה, आणि त्यांनी त्याला कपडे बनवले आदम अरिशोनला क्लिपात नोगा. क्लिपात नोगा हेच खाईमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे, क्लिपात नोगाचा काय अर्थ आहे. पण क्लिपात नोगा जी आहे ती नोगा, तो क्लिपा जो आहे तो बेन आसिया क्लिपोत मध्ये, त्याच्यामध्ये जसे काय पातळ एक दुसरा एक साल सारखा आहे, त्याच्यापासून हशेमनी कपडे बनवले. अशा सांगतात की हा जो कपडा जो आहे तो बेमेत नखासच्या कपड्याचा आहे. आपण बघू इकडं, आपण इकडे बघू बन איש חי कसे एक्सप्लेन करतात. מקליפת נוגה והם כותונת אור עם עין, כן? כותונת אור כנזכר בעץ חיים שער קנ פרק ד' ויעיין שם. וגם כתב הארי בשאר הכוונות, בכוונות מלביש ערומים, ברכה מדי, מלביש ערומים מדי, דמלבוש האדם הוא מן הקדושה, म्हणजे माणसाचे कपडे जे आहेत או जे होते ते होते מקדושה, מהולי साईडनी. ועל ידי העבירות, כן, जे आपण आज डिस्कस केला, की माणूस जेव्हा आवेरोत करते, तो पाप करते, שעושה גורם שהתייחזו הקליפות במלבושה, त्याच्या कपड्यांना क्लिपोत पकडतील, म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत त्या पकडतील त्याच्या पापांमुळे. והנה המלבושים יש בהם אור מקיף מחוץ להם כנודע, ויש אור פנימי בפנים ונכלל בתוך הגוף, והמלבוש סובב את הגוף, ועל המלבוש הם האורות המקיפים והעומדים מחוץ למלבושים. बोलतात इकडे माणसाच्या कपड्यावरती त्याचे लाईट्स असतात. एक लाईट जी आहे ती सवीव मध्ये आहे, ती मकीफ त्याला बोलतात, ओ मकीफ जी आहे त्याला सराउंडिंग करणारी, आणि दुसरी जी लाईट आहे ती आहे बिफनी, म्हणजे कपड्याच्या आतमध्ये एक ओर आहे. एक जी लाईट आहे ती आहे त्याला रेडियन्सची जी लाईट आहे, त्या कपड्यामधून त्याच्या रेडियन्सची लाईट आहे, ती एक लाईट आहे. दुसरी जी लाईट आहे ती बिफनीम आतमधली लाईट आहे. וכל לבוש ולבוש יש בחינת אור מקיף כפי אורכו. आणि प्रत्येक कपड्यामध्ये, म्हणजे त्याच्या आतमधल्या कपड्यांमध्ये, त्याच्या बनियांमध्ये, त्याच्या आतमधल्या सीटमध्ये, त्याच्या शर्टामध्ये, त्याच्या जॅकेटमध्ये, सगळ्यामध्ये प्रत्येक ही जी लाईट जी आहे ओर मकीफ आणि ओर प्निमी ती चेंज होते त्यांच्या लेवल प्रमाणे. म्हणजे जरी बनियानला त्याच्या वेस्टला ओ मकीफ आहे, ती ओ मकीफ जी आहे ती अल्टिमेटली ओ प्निमी होते जेव्हा त्याच्यावरती तो शर्ट घालते तेव्हा, जेव्हा चितीत घालते तेव्हा. बोलतात मकीफी ओमदी मी खूच मलबुशी, ते बाहेर थांबतात.
ולכל לבוש ולבוש יש בחינת האור מקיף כפי אורכו. ואין לך דבר שדוחה את הקליפות כמו ओर המקיף. बोलतात तुझ्याकडे दुसरी कुठली गोष्ट नाहीये जी पुश आउट करते क्लिपोतला बॅड थिंग्सला कमो ओरा मकीफ. म्हणजे त्याची जी रेडियन्स जी आहे बाहेरची त्याच्या कपड्यामधनं जी येते त्याच्या लेबुशीमध्ये जी येते ती पुश आउट करते कुठला तर बोलतात ओरा मकीफ सारखा. לפי שאין יכולת בקליפות לינוק ולהתאזק באור המקיף. אור המקיף जे आहे ती स्ट्रॉंग ओर आहे, ती रेडियन्स आहे, त्याच्यामधनं त्यांना ऍब्झॉर्ब करायला त्यांना पॉसिबिलिटी नाहीये. ולכן הוא עומד בחוץ ואין לו פחד מהקליפות והעיין שם. אלילי, אלילי, את שער הכוונות מדי, מלביש ערומים ברכה מדי. והנה בזה מובן קינת הנחש, बोलतात त्यामुळे नाखाशला सर्प जो होता त्याला त्यांची एवढी हे होती किना होती म्हणजे त्यांची त्यांना काय बोलतात जेलसी होती. त्यांना जेलसी होती त्या आदम अरिशोनची का त्यांच्या कपड्यांमध्ये त्यांचे कपडे जे होते त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा रेडियन्स होती. बोलतात שנתקנה באדם הראשון קודם שחטא ונתגרה בו להחטיא. म्हणजे त्या कपड्यांमुळे त्याला अजिबात तिकडं पकड नव्हती त्याला आदम अरिशोनची आणि त्याच्यामुळे त्यांनी जाऊन त्यांना एवढा हे केला म्हणजे त्यांना उकसवला आजचे त्यांनी पाप केलं की नितकेना मी कुतोनेत ओर. काय लिहिलंय इकडे लिहिलंय की नितकेना ती रिपेअर केली होती त्यांचे कपडे होते ते बनवले होते मी कुतोनेत ओर. जे आपण बनवतो दररोज रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा झोपणं जी आहे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. כן, त्याच्यामुळे ההלכות जे चेंज होतात, כן, ברכות התורה, ברכות השחר וכולי, אחרי חצות, אחרי עלות השחר וכולי. היא נתקנה מכותונת אור עם א', म्हणजे लाईट पासून ते बने होते, שלא שראה שיש עליו אור מקיף גדול כפי ערך הכותונת אור. זאת אומרת, लाईट जी होती ती खूप ब्राईट लाईट होती, खूप पॉवरफुल लाईट होती, והוא אין לו אחיזה באור מקיף בסוד הנחש היה ערום कनोदा. म्हणजे नाखाश जो होता त्याला ही ओर मकीफ नव्हती आणि त्यामुळे त्यांना खूप जेलसी होती या लाईटची नाखाशला. ולכן נתגרה בו והחטיא וגרם להעביר מעליו כותונת אור והיה אור במקום אור. म्हणजे त्यांचे कपडे जे होते ते चेंज झाले टू ओर עם עין इन्स्टेड ऑफ ओर עם अ. हशेमने जे कपडे दिले होते पहिल्यांदा ते होते कपडे लाईटचे इमालेफ. त्यानंतर जे कपडे दिले पाप केल्यानंतर ते आले ओर इम आईन ओर जी चमडी बोलतात त्याला. וכמו שכתוב ויעש השם אלוהים לאדם ולאשתו כותונת אור וילבשם. नंतर त्यांनी हशेमनी कपडे बनवले ओरनी चमडीनी וילבשם आणि नंतर त्यांनी त्यांना घातले. ואמרו בזוהר הקדוש שדבק בו משחה חוויה. मशका देखवया म्हणजे त्याची चमडी जी आहे नाखाशची चमडी जी आहे त्याच्यानेच हशेमनी कपडे बनवले. ובזה פירשתי רמז הכתוב בתיבת וילבישם קריבי ואי לבשם. वाय लबशाम म्हणजे बेनिश काय बोलतात बघितलं इकडे दिसायला वयलबेशेमचा अर्थ आहे वाय म्हणजे किती नाही चांगली गोष्ट झाली की हशेमनी त्यांना ते कपडे घातले कुठले चमडीचे. वेऊ मशका देखिविया दे वाय हाया. वाय म्हणजे नाही चांगली गोष्ट. שדבק בם שכל זה היה מחמת חטא. आणि ही गोष्ट कशामुळे झाली त्यांच्या पापामुळे. ונראה לי בסייעתא דשמיא आणि बोलतात इकडे बेनिश काय मला असं दिसतंय בסייעתא דשמיא म्हणजे त्यांचा חידוש बेनिश खायचा ההפרש בין אור א' לאור עם עין הוא מספר 69. דיפרנס זו आहे אור עם א' to difference to אור עם עין तो आहे 69. ओर जो आहे 70, आईन जो आहे तो 70 आणि वाव जो आहे आलेफ जो आहे तो आहे 1. म्हणजे तो डिफरन्स जो आहे तो 69. केमिनियन यगोन जसं आपण बोलतो וידוע כי יגון הוא מצד סיטרא אחרא כידוע כוונת ועשר ממנו יגון והנחה. जेव्हा आपण यागोन बोलतो तिकडे त्याचं नाव लिहिलेलं आहे त्या सामेख मेमचा त्याच्यावरती आपण कवनत करतो सामेख मेम यागोन व्यासीर मे आलेनो म्हणजे आपल्याकडनं काढून टाकू दे
סמ"ם, והנחה, והוא יגון פלוני, त्याची बायको, כן? त्याची बायको, तिचं नाव नाही घेत आपण रात्री. הנחה प्लोनीत, अनखा ती आहे त्याची बायको आहे. यागोन जो आहे तो 69 आणि यागोनची गिमाती आहे 69, 50, 60 आणि वाव आणि नून 69. והנחה פלונית, כנזכר בסידור רבנו השש, ולכן תמצא כי אביון म्हणजे गरीब, पण नाही गरीब אלא गरीब एव्योन. आणि ואביון म्हणजे एकदम गरीब, की एव्योन ויגון מספר אחד הם. म्हणजे यागोन जो आहे त्याचं नाव סמ"מचा आणि एव्योन त्यांची सेम गिमात्रिया येते. का? מספר אחד כי הנעשה אביון מן המצוות. तो गरीब झाला מצוות मधनं. गरीब झाला. דבק בו יגון, שני אותיות אב יהיו ג', म्हणजे यागोन जे आहे तो आणि एव्योन जो आहे तो सेम גימטריה येते. אותיות אביון ונעשה אותיות יגון, אבל לעתיד בשלמות התיקון יסוד היגון לגמרי, אז יוחסר מספר יגון מן האות א', אות עין, דאור, וישאר אות א', ואז יהיה צירוף אור שיחזור עטרה ליושנה. टॉब मी कट करतो इकडे जिल्ह्यात तुम्हाला फक्त मी तोंडपाठ सांगतो. इकडे काय लिहिलंय, लिहितात इकडे बेनिष्काय. त्यामुळे मिचवा आहे आपल्याला की जेव्हा माणूस कपडे घालते त्यांनी एक कपडे एकेका वेळेला घातले पाहिजे, नाही की तो शर्ट आणि बनियान आणि हे एकत्र घालते. बोलतात का? कारण की बोलतात प्रत्येक कपड्याचा जो ओर मकीफ आहे तो पश्चित व्हायला पाहिजे, तो बाहेर निघायला पाहिजे. त्यामुळे तो एक कपडा पहिले घालते, दुसरा कपडा नंतर घालते, त्यानंतर तिसरा कपडा घालते आणि त्यानंतर त्याची ओर मकीफ जी आहे ती जास्तीत जास्त अशी बाहेर होते, ती रिव्हील होते आणि त्याच्यापासून खिचोनियो जे आहे ते लांब राहतात. माझे राव बोलतात आणि राव शक्यत पण बोलतात सेम. बोलतात पट्टा जो आहे माणसाचा तो टुगेदर त्यांनी नाही घातला पाहिजे, कारण की तो विकत घेताना आपण वेगळा विकत घेतो आणि तो बेगेत खशूव आहे आणि तो लेस सारखा नाही, शू लेस सारखा, की तो शू आणि लेस एकत्र आपण विकत घेतो. पट्टा माणूस वेगळा विकत घेते आणि पॅन्ट तो वेगळी विकत घेते आणि त्याच्याकडे पट्टे जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ते कपड्यासारखं आहे. पॅन्ट आणि बेल्ट जे आहेत सोबत नाही घातले पाहिजे. हे डिफिकल्ट गोष्ट आहे शकीखासाठी. माणूस विसरायला होते त्याला या गोष्टींमुळे, की दोन कपडे एकत्र घालते. काळजी घेतली पाहिजे. दोन कपडे जे आहेत ते एकत्र नाही घातले पाहिजेत. आणि बेजान हशेम सगळ्यांवरती झियारा इला झियारा दुसऱ्या सगळ्यांवरती येऊ दे आणि जी शकीखा जी आहे साधा सित्रा आपल्यामधनं काढून घेऊन जाऊ दे. बेजान हशेम सगळ्यांना शबुआ तोव. पुढच्या वेळेला आपण नेक्स्ट सीमान चालू करू. जर तुम्हाला क्वेश्चन्स नसतील तर आपण इकडे थांबू. तर वाव, तर आपण इकडे थांबू. सगळ्यांना शबुआ तोव. Shawwa to Rabbi. Thank you very much. बोलतो.